नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे 80वा स्वातंत्र्य दिन. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर आज पहिल्यांदा असं झालं की सगळ्यांच्या आधी मी आवरून रेडी आहे, कारण की बेबी झाल्यापासून असं आहे ना की सगळेजण आधी आवरतात आणि सगळ्यात शेवटी माझा नंबर असतो आवरायचा, म्हणजे गाथाचं पण आवरायचं आणि त्याच्यानंतर मग मी आवरते. पण आज म्हटलं ती झोपली आहे तर चला त्या आधी आपण आवरून बसूयात, मग ती उठल्यावर फक्त तिचं आवरायचं आणि मग निघायचं. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही इथं भुईकोट किल्ल्यावर जाणार आहोत. तर चला रावरावरी तर झाली आहे. तिचं थोडं खायला बनवलं, ज्वारीचे धिरडे बनवले होते, तर म्हटलं आम्ही बाहेरच नाश्ता करू, पण तिचं घरी बनवून घेतलं. अजून ती बाहेरचं एवढं काही खात नाही. आईंची साडी वगैरे घालायचं काम चाललंय, पप्पा पण आवरत आहे. तर चला आता तुम्हाला तिथे गेल्यावर सर्व दाखवते. त्यांना म्हणा चला 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 कर कर लवकर. बाबा बघितलं का? बाबूचं तोंड आहे. चला लेट्स गो. चलो. नाही नाही, ते आपल्या शेजारी प्लॉट आहे ना त्यांचं समोर गेलं मागं. हा. किल्ला कुठे नाही हो, ती थोडीशी वेगळी. हा आतमध्ये देतात ना जाऊन, इकडं फक्त तिकडचं बंद केलं. हा खवाडे देऊ मागं. आम्हाला माहिती गेट काय उघडत. आणि म्हणतो गेट कसं उघडत. रंगाडीवर काढायचं का पुढं? हा हा काढूया तिथं, मग काढूयात. रंगाडीवर कुठं काढता जायचं? हे आर्मीचं एरिया सगळ्यात भारी गोष्ट यांची हीच असते, साफसफाई जितकी भारी असते ना. पप्पानी का मागच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ना आम्ही टँक म्युझियम पाहायला गेलो होतो. तिथं ना फक्त चालायला खूप अंतर होतं आतमध्ये, बाकी खूप मस्त. तिथं पण सगळे टँक्स वगैरे होते. आणि आज म्हटलं इकडं भुईकोट किल्ल्यावर येऊयात. तर आता इथे सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झालेत. आज वातावरण किती छान झाले ना, ऊन नाही काय नाही. हे आता तिकडेच काय करते ती? यायचं येते ते फुलं घ्यायचे होते. छान आहे. कृती बघा, चांदबी माल लावलाय सारखं. खरं नगर माहित तसं बघितलं खूप सगळं बघण्यासारखं आहे ना. साफसफाई करा पाहिजे. कारण कसं पाणी सोडलं नाही. आतंकवाद्याला यायलाच आतंकवादी नाही. वरती होता ना, तर इथं इथं जे पाणी होतं त्याच्यात मगरी, साप वगैरे तसं सोडून द्यायचं. म्हणजे येताच नाही. मग याला एंट्रन्स आता कुठून आहे? तिकडून आहे का? इथून चान्सच नाही ना जायचा. हा 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 बाबू चला चलो चलो चलो.
आता तिथलचं सगळे फोटो वगैरे काढून झाले आणि म्हटलं चला आता किल्ल्यावर आज एंट्री असते, तर आतमध्ये जाऊन किल्ला वगैरे बघूयात. तिकडून जे पाहिलं ना ते बाहेरून राऊंड होता किल्ल्याचा. आता म्हटलं आतमध्ये जाऊन थोडंसं पाहूयात. येता येता थोडंसं नाश्त्यासाठी आम्ही हे घेतलेत, वडापाव वगैरे घेतलेत. म्हटलं आज जाऊन निवांत खाऊयात. गाथासाठी हे पण घेतले, खेळणं दिसलं होतं जाता जाता. आता हे दाखव, तुला काय खेळ घेतलं दाखव, दाखव ना. नाही हे फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीलाच उघडं असतं का सिव्हिल लोकांसाठी? कितीला होत्या तुम्ही आणि सहल आलती का? तेव्हाच आठवते का मग तुम्हाला काय? तेव्हाच आठवते. असंच होतं की कसं होतं तेव्हा? नाही तेव्हा म्हणजे सगळे झाडं बिडं म्हणजे असं एवढं नव्हतं ना. हा ना. मला तिथे ना पाव घ्या घ्या. चला खेळायला टाका. नहीं पीछे मुड़ बोलने की बात है ना. पहला आदमी पीछे जाता है, पीछे वाला आगे आता है. तो जीवन में कभी भी आगे जाता है तो घमंड नहीं. पंडित नेहरूने इथंच ठेवलं होतं. हा, इथंच त्यांनी पुस्तक लिहिले ते. हा, 5 महिन्यात लिहिलं ते. हा आले. आई ते बघा, ते किल्ल्याचं दाखवलं त्यांनी छोटं रूप. हा, किल्ल्याचं छोटं रूप दाखवलं इकडे. अरे इथं तिथं इथं झोपायची, इथं बसायची. कोमल तिला करती. नाही त्यांचे कटआउट लावले. लाईफ ऑफ नेहरू, बेड सरक. हे मच्छरदाणी बांधण्यासाठी काय तिची गालवड, तिची गालवड 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 तू गोड तू गोड. काय मारू नको. केशव 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 केशव. चल शेक हँड, शेक हँड कर, परत परत शेक हँड, शेक हँड, शेक हँड. हा, छान छान. चल
नाश्त्यासाठी इथं थांबलो होतो, नाश्ता वगैरे झालाय, आता घरी निघालो. तर चला हा व्हिडिओ आज मी इथेच थांबवते. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.